तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट पटापट अशी बनणारी रांगोळी नाही खिचडी। बाळाचं पोट टम्म भरेल असा पदार्थ आणि 8 महिन्यापासून पुढील बाळांसाठी एकदम पौष्टिक। चला तर मग बनवूयात। भांड्यात थोडेसे तांदूळ जेवढे आहेत तेवढेच मुगाची डाळ आणि मसुराची डाळ, या तिन्ही गोष्टींना एकत्र करून छान धुवून घ्यायचंय। धुतल्यानंतर पाण्यामध्ये भिजत घालायचंय अर्धा तास। तोपर्यंत एक बटाटा घ्यायचा छान धुवून त्याचे बारीक काप करायला लागायचंय। मी ही जी खिचडी बनवत आहे ते माझ्या बाळाकरता, तो आता 8 महिन्यांचा आहे आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये त्याचे 8 महिने पूर्ण होऊन 9वा लागणार आहे। इथे तुम्ही बघू शकता तांदूळ आणि डाळ अशा प्रकारे फुगलेत पाण्यामध्ये अर्धा तास। त्यानंतर यात बटाटा टाकायचा आहे जे आपण काप केले। इथे आता मी घरी बनवलेलं तूप घेतलं आहे, अगदी थोडंसं, अर्धा चमचापेक्षाही कमी। माझ्या बाळाला मी या अगोदरही 1-2 रेसिपीज मध्ये तूप टाकलंय, त्याला ते चांगलं वाटलंय, त्याचा काही प्रॉब्लेम झाला नाही, त्यामुळे इथेही मी खिचडीमध्ये वापरणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण तांदूळ डाळ जे करून ठेवले होते भिजत घातलेले ते ओतायचे। लगेचच परतवायला लागायचंय, तूप सगळीकडे लागलं पाहिजे। आता आपल्याला यामध्ये पाणी ओतायचंय। इतर वेळी आपण जेवढं पाणी वापरतो त्यापेक्षा थोडंसं जास्त वापरायचं आहे, कारण आपल्याला चांगलं गाळ होईपर्यंत शिजवायचं आहे म्हणून। पाणी टाकल्यानंतरही छान फिरवून घ्यायचं आहे। तर आजपासून मी बाळाला खाण्यामध्ये थोडीशी हळद ॲड करणार आहे। तुम्हाला हळद टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। 8 महिन्यांच्या पुढच्या बाळाला हळद चालते, त्यामुळे आता हळद मला इंट्रोड्यूस करणं गरजेचं होतं। आता आपला कुकर बंद करून कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या। त्यात पाणी असतं त्यामुळे जास्त वेळ लागणार आहे शिजायला। मी 4 शिट्ट्या होऊन दिल्या आहेत व्यवस्थित। बघूयात कशी झाली आहे खिचडी। वा, मस्त। आता इथे आपल्याला मॅशरने त्याला व्यवस्थित मॅश करायचंय। बटाटाचे तुकडे असतात बघा, दिसतील तुम्हाला, तर हे तुकडे व्यवस्थित मॅशरने मॅश होतात। छान व्यवस्थित वेळ देऊन मॅश केल्यानंतर खिचडीचं टेक्स्चर पूर्णपणे तुम्हाला बदललेलं दिसेल। एवढ्या पद्धतीमध्ये मी मॅश करून घेतलंय, मला इतकंच हवंय, त्यामुळे बघा एकदम व्यवस्थित झालंय मॅश। आणि तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या, म्हणजे बाळाला अजून इंट्रोड्यूस केलं नसेल, पहिल्यांदा तुम्ही खिचडी देत असाल तर मिक्सरमध्ये ग्राइंड करूनच घ्या। एकदम छान मस्त अशी बाळासाठी मूग डाळ, मसूर डाळ आणि बटाट्याची खिचडी तयार आहे। छोट्या ताटामध्ये मी सर्व करून आता बेबीला खाऊ घालणार आहे। तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त दिसते। लेट्स गो, देऊयात आता बेबीला खायला। त्याने एकदम छान प्रकारे खाल्ली। वा, असं लेकराने आपण बनवलेल्या गोष्टी खाल्ल्यानंतर खूप आनंद मिळतो, खूप समाधान मिळतं मनाला, आणि या गोष्टी माझ्यासह तुम्हीही अनुभवत असाल मला माहिती आहे। चला, लेट्स एन्जॉय धिस मदरहूड। भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।